तर तिकडे कल्याणमध्ये सुद्धा आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे स्टेशन परिसरात कपोते पार्किंग समोर गुडघाभर पाणी साचलंय। नागरिक या साचलेल्या पाण्यातून प्रवास करतायत। कल्याणमध्ये आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे। कल्याण स्टेशन परिसरात पार्किंग परिसरात गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। सुरेश काटे आमचे प्रतिनिधी याबद्दलची आपल्याला माहिती देत आहेत। गेट काढण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दिला आणि त्यांनी ऐकून घेऊन ते गेट काढायला दिले। म्हणून कमिशनर मॅडमला सर्व धन्यवाद द्या आणि धन्यवाद द्या कमिशनर मॅडमला धन्यवाद द्या। आपण आता स्टेशन परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी कपोते पार्किंग आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे। या ठिकाणी काही वेळापूर्वी सूचना करणारा एक स्पीकर याच ठिकाणी लावला होता। पाहिलं तर या ठिकाणी तो स्पीकर लावण्यात आला होता आणि त्यानंतर एबीपी माझाचा कॅमेरा पाहिल्यानंतर हा स्पीकर काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये स्पष्ट बोलल्या जात होतं आयुक्तांनी या ठिकाणून रस्ता काढलेला आहे, आयुक्तांचे आभार माना आणि त्यांचं कौतुक जे आहे त्या स्पीकरच्या माध्यमातून या ठिकाणून करण्यात येत होतं। मात्र आता जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे प्रवासी जे आहे स्टेशन परिसराकडे जात आहेत आणि त्यामुळे यांचा जीव जो आहे तो या ठिकाणी धोक्यात आहे। कारण या जाळीवरून काही प्रवासी जे आहेत ते आज सकाळपासून जात आहेत आणि आयुक्तांचं कौतुक करणारा स्पीकर या ठिकाणी लावला आणि ज्यावेळी एबीपी माझाने ही बातमी करण्याचा संकल्प केला, बातमी करण्यासाठी गेले त्यावेळेस ही गोष्ट पार्किंगवाल्याच्या लक्षात आली आणि हा स्पीकर त्याने काढून घेऊन गेला। सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।